विशेषच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूया। राज्यामध्ये जाहिरातीच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं राजकारण काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। वृत्तपत्रातल्या सर्वेक्षणाच्या जाहिरातीनंतर आता सरकारी कार्यक्रमावरच्या खर्चाच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय। जाहिरातीच्या मुद्द्यावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेलं राजकीय वातावरण अखेर शांत झालेलं आहे। मात्र आता शासन आपल्या दारी उपक्रमावर प्रचंड खर्च केला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना अडथळ्याविना मिळावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। मात्र त्यावर बेफाम खर्च होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। आता आम्ही विचारतो, अरे ही जाहिरात दिली कोणी? म्हणतात अदृश्याने दिली। अरे काय अदृश्याने? त्याचं नाव सांगा। ती पक्षाची जाहिरात आहे। प्रत्येक जाहिरातीमध्ये ते जाहिरात कोणी दिलेली आहे खाली त्याचं नाव असतं, तसं नाव सांगत नाही। एवढा पैसा कुठनं त्यांच्याकडे आला तर कसा आला ते दाखवा। राज्य सरकारनं शासन आपल्या दारी हा उपक्रम व्यापक स्तरावर राबवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित केलेल्या आहेत। उपक्रमाच्या यशासाठी 16,000 योजना दूत नेमण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आलेत। कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। मात्र या उपक्रमावर विरोधकांनी टीका केल्यानं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा पलटवार केलाय। राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सरकारी योजनांची माहिती मिळायलाच हवी, त्यासाठी खर्च झाला तरी चालेल असा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। ते चेकने पैसे दिलेले आणि चेकचे पैसे हे स्वतःच्या ह्यांनी देऊ शकतात। तुमच्यासारखं नाही आहे ते, आणि त्याच्यामुळे 100 वेळा मागणी करा, परंतु कुठेतरी काम करा ना, जनतेसाठी काम करा। किती दिवस हे बोलत राहणार? किती दिवस घाणेरडी भाषा वापरत राहणार? ज्यांनी ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मूलतः सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ही त्यांची हिस्ट्री आहे, आणि त्यामुळे त्यांनी या सरकारवर आरोप करणे, त्या सरकारवर जे आरोप केले मला वाटतं त्याचं उत्तर योग्य वेळी देतील। विरोधकांना राजकारण करण्यासाठी नवा मुद्दा मिळालाय। मात्र शासन आपल्या दारी हा उपक्रम नागरिकांच्या फायद्याचा ठरत असल्यानं या मुद्द्यावरनं राजकारण होऊच नये अशी सामान्य नागरिकांची भूमिका असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।